प्रभु तू है, आसमानी खुदा मेरे, पराक्रमी प्रभु तू है। हो कुव्वत तेरी सारे जग में, असंभव तुझ सा कुछ नहीं है। हो कुव्वत तेरी सारे जग में, असंभव तुझ सा कुछ नहीं है। अल शद्दाई, अल शद्दाई, सर्वशक्तिमान तू है। अल शद्दाई, अल शद्दाई, सर्वशक्तिमान तू है। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। हर दिल रूप से प्रभु परमेश्वर हमारे जीवन में कार्य करता है। तेरे रूप से निराले प्रभु, हालेलुया, धन्यवाद। तू ही चंगाई देने वाला, तू ही जरूरत पूरी करने वाला, तू ही शांति देने वाला। हालेलुया, धन्यवाद। यहोवा राफा, चंगाई देता है। यहोवा राफा, चंगाई देता है। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। यहोवा यीरे, यहोवा यीरे, जरूरत तू देता है। यहोवा यीरे, जरूरत पुराता है। स्तुति तेरी हो, हालेलुया, आमीन, आराधना तेरी हो। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। यहोवा निसी, निसी, जय हमें तू ही देता है प्रभु, जय हमें देता है। यहोवा निसी, जय हमें देता है। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो।
Well, good evening and praise the Lord. शुभ संध्या आणि तुम्हा सर्वांना परमेश्वराची स्तुती असो. What a privilege it is for us to be with you this evening. आज या संध्याकाळी तुमच्या बरोबर असणे एक भाग्य आहे. In your homes, praising and worshiping God तुमच्या घरामध्ये परमेश्वराची स्तुती आराधना करत and bringing glory to His आणि name. परमेश्वराच्या नावाला गौरव देत. I'm so thankful to God for this time, मी या वेळेसाठी परमेश्वराला धन्यवाद देतो that God has given us an opportunity की देवाने आम्हाला ती एक संधी दिली that we can bring the word of God to you. की परमेश्वराचं वचन आम्ही आपल्या समोर आणू शकतो. I'm so thankful and grateful to our senior pastor Joshua आणि आमचे पास्टर जोशुआ यांच्यासाठी मी एक धन्यवाद आहे त्यांच्यासाठी for giving us this opportunity की आम्हाला त्यांनी ही संधी दिली to share the word of God की with you. परमेश्वराचं वचन आम्ही बोलू I शकतो. truly tell you, मी तुम्हाला खरंच सांगतो Abundant Life Center is blessed की विपुल जीवन केंद्र हे आशीर्वादित आहे because of Jesus येशू ख्रिस्तामुळे and because of pastor. आणि पास्टरांमुळे. What a call of God over his life. त्यांच्या जीवनावरती काय ते पाचारण परमेश्वराचं. When I even think जेव्हा मी फक्त विचार how करतो God has led him की कसं परमेश्वराने त्यांना and चालवलंय how God has made Abundant Life Center, आणि कसं परमेश्वराने विपुल जीवन केंद्राला बनवलं. all that I can say, मी जे काय म्हणू शकतो फक्त God, you are worthy of all praise. परमेश्वरा तू सगळ्या गोष्टीसाठी योग्य आहे And you are a true and living God. आणि तू सत्य आणि जिवंत परमेश्वर And आहे you are a faithful आणि God. तू विश्वासू परमेश्वर And I आहे. believe you have the same testimony. आणि माझा विश्वास आहे की तुमच्याकडे पण तीच साक्ष असेल This 1.5-2 years of pandemic, की हे 1 ते 2 वर्ष हे जे महामारी ते it has been very tough for the world. हे खूपच्या जगासाठी अवघड होऊन असं झालंय. But God has not only sustained his church, आणि परमेश्वराने त्याच्या मंडळीला फक्त राखून ठेवलं but नाही he's given his church victory. पण त्याच्या मंडळीला त्यांनी विजय दिला आहे. Amen. We have seen Amen. victory in sickness. आपण विजय मिळवलाय त्या We आजारामध्ये. have seen victory in defeat. आपल्या त्या हातामध्ये आपण तो विजय पाहिला We आहे have seen the hand of God move आणि आपण पाहिले की देवाचा हात when their death was all around us. की जिथं सगळीकडे मृत अवस्था होती आपल्या But आजूबाजूला. God sustained and gave us victory. पण देवाने आपल्याला राखून ठेवलं आणि आपल्याला विजय मिळवून Can you दिला. shout a praise to Jesus? आपण परमेश्वर येशू ख्रिस्ताचं नाव उंचूयात का? Can you shout a praise for his name? त्याच्या नावाला आपण स्तुती देऊयात का? Can you praise God for this church? या मंडळीसाठी आपण परमेश्वराची स्तुती करूयात का? Can you praise God for the man of God in our lives? म्हणून देवाचा जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्यासाठी आपण स्तुती करूयात का परमेश्वराची? I have seen our pastor and our leaders praying for each and every member, मी पाहत आहे आपल्या पास्टरांना विपुल जीवन कलेसियाचे जे मेंबर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करताना and their prayers have been a blessing to आणि us. त्यांचे प्रार्थना आपल्यासाठी आशीर्वादित असे ठरले आहेत. As the hands of Moses were lifted on that mountain जसं त्या डोंगरावरती मोशेचे हात उंचवण्यात आले and Israel prevailed, आणि जसं इस्रायल राखून ठेवण्यात आले I truly believe आणि माझा खरंच विश्वास आहे the hand of God and our pastor, की तो देवाचा हात आणि आपल्या पास्टरांचा which हात has been lifted upon our की lives, जो आपल्या जीवनावरती आपला ते उंचवला आहे has helped us prevail. आज आपल्याला आज त्यांनी राखून ठेवला आहे. Amen. आमेन. And we believe आणि आम्ही विश्वास ठेवतो that God, की who देव has led us this far, की इथपर्यंत त्याने आम्हाला आणलंय he will take us की forward. तो आपल्याला इथून पुढे घेऊन And जाईल the good work he has begun, आणि ज्याने ते उत्तम कार्याची सुरुवात केली he will आहे bring it to pass तो ते पूर्ण करेल because he is a faithful God. कारण तो एक विश्वासू देव आहे. Amen. आमेन. So we'll look into the word of God this evening. या संध्याकाळी आपण देवाच्या वचनामध्ये पाहूयात. We'll look at Luke chapter 5 verses 1 to 11. आपण लूक या 5व्या अध्यायातनं 1 ते 11 या वचनाद्वारे वाचूयात. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकता असता तो गगनसेरेत सरोवरच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवरच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्यांना सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्याने तसे केले. माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्या सहाय्य करावे म्हणून त्याने त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. ते पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभू, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच सिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मग मचवे किनाऱ्याला लागल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याच्या अनुयायी झाले. Let us pray.
Heavenly Father, we thank you for this time. धन्यवाद पिता, आम्ही या वेळेसाठी धन्यवाद देतो. We thank you, Lord, even though the church is shut down physically, but you have united us spiritually. पण तू आम्हाला आत्मिकरित्या एकत्र ठेवला And आहे. as your church has gathered this evening, आणि आज संध्याकाळी जसं आपलं कलेश एकत्र आली we आहे, pray, Lord, release your word over our lives. आम्ही प्रार्थना करतो देवा की तुझं अभिवचन आमच्या जीवनावर Let तू your दे, word and spirit encounter us. की तुझं तुझं वचन आणि तुझा आत्मा आमची भेट घेऊ, Let it bring life, power, and healing in our की lives. ते आमच्या जीवनामध्ये एक सामर्थ्य आणू देत आणि आरोग्य आणू देत. And we pray, God, आणि आम्ही प्रार्थना visit करतो us देवा, through your word. तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घे. Holy Spirit, you move पवित्र आत्मा तू ये through this medium ह्याद्वारे and touch our lives. आणि आमच्या जीवनाला स्पर्श You कर. lead us and you guide us. तू चालव आणि तू आम्हाला In मार्गदर्शन Jesus' कर. name. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Well, this is a very famous scripture from the Bible हा एक उत्तम शास्त्रलेख आहे पवित्र शास्त्रामधनं, and a very beautiful miracle that Jesus performs, आणि एक उत्तम असा चमत्कार जे येशू ख्रिस्ताने केला, where God visits Peter, की जिथं देवाने पेत्राद्वारे, rather Simon, की त्या शमोनाद्वारे, and calls him आणि तो त्याला बोलवतो to be his disciple. त्याचा शिष्य होण्याकरिता. But the story the miracle that we have just seen, जो चमत्कार आता आपण पाहिला, there are a few things I want to just highlight and encourage you this की evening. ते मला थोड्या गोष्टीद्वारे तुम्हाला उत्तेजित करायचं आहे आज संध्याकाळी. And I believe God will speak to you. आणि माझी अशी आशा आहे की देव आपल्याशी The बोलेल. very first three verses of this scripture हे 3 पहिले शास्त्रलेख ह्या अध्यायातले आपण पाहतो. presents a very beautiful picture एक उत्तम गोष्ट दाखवते that Jesus is walking towards the lake की येशू ख्रिस्त त्या गगनसोऱ्याच्या किनाऱ्याशी जात होता, and there's a crowd behind him. आणि त्याच्या मागे ते सरोवर किंवा गर्दी होती. And Jesus is walking and he sees two boats आणि जेव्हा येशू ख्रिस्त चालत होता त्यांनी ते 2 मछवे पाहिले and they're empty. आणि ते रिकामे होते, There's no fishermen. की त्याच्यामध्ये कुठलाही मासे धरणारा कोणी There is no नव्हतं, one in that. त्याच्यामध्ये कोणीही नव्हतं. And the Bible says आणि शास्त्र म्हणतं, Jesus chose the boat of Peter. आणि येशू ख्रिस्ताने त्या पेत्राची तो मचवा निवडला, And Jesus got into that आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त गेला, and told Peter, launch it down in the deep. आणि पेत्राला सांगितलं की तू त्या खोल दरीत ते घेऊन जा, And he began to preach. आणि तो तिथे बोलू लागला. Before that, I want to tell you something. त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट There सांगायची were आहे, 2 boats there. की ते 2 मछवे होते. But the Bible says पण शास्त्र म्हणतं Jesus chose the boat of Peter. की येशू ख्रिस्ताने पेत्राचा मचवा निवडला. I don't know how it was looking, की मला माहित नाही ते कसं दिसत but I होतं. know one thing. मला एक गोष्ट That माहिती it आहे, was empty. की ती रिकामी होती. Not only the boat of Peter, की फक्त पेत्राचीच बोट but नाही, even the life of Peter was empty. पण त्या पेत्राचं जीवन सुद्धा रिकामं And the होतं. Bible says आणि शास्त्र म्हणतं Jesus that morning की येशू ख्रिस्ताने त्या सकाळी chose to put his foot in the boat of की Peter. त्याने निवड केली स्वतःचं पाऊल ठेवायला की त्या पेत्राच्या He मछवामध्ये, didn't only put his foot into his boat, की त्यांनी फक्त त्याचा पाय त्या मछव्यात ठेवला नाही, but he stepped into the life of Peter. पण त्यांनी त्याच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी पदार्पण Because केलं. in the end he says, now you follow me. कारण शेवट तो म्हणतो तू आता माझ्या मागे ये. Because this encounter कारण ही जी भेट होती is to choose you की त्यांनी त्याचं निवड and करण्यासाठी, to make you my disciple. आणि जेणेकरून तू माझा शिष्य हो. What I त्यासाठी want to tell you this evening, मला आज संध्याकाळी तुम्हाला काय you सांगायचं, may be empty, की तुम्ही रिकामे असा, you may be frustrated in your life, की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वैतागलेले things असाल, may be not going your way, काही गोष्टी तुमच्या बाजूने चालले but नसतील, in this disappointment, पण ह्या निराशा अवस्थेत God definitely visits देव us. निश्चितच आपल्याला भेट घेतो. In this pandemic, I know most of us may be discouraged. की ह्या महामारीच्या दिवसात मला माहिती आहे की खूप सारे लोक निराश आहेत. You must have lost your job, तुम्ही तुमची नोकरी गमावून बसला maybe असाल. your health, मग तुमचं आरोग्य, maybe your loved one, तुमचे जे जीवलक होते त्यांना सुद्धा, maybe you feel I'm empty, पण तुम्हाला असं वाटत असेल की मी रिकामा आहे. but I'm telling you, पण मी तुम्हाला सांगत the आहे reason that you and I are की empty, कारण जे तुम्ही आणि मी रिकामे आहोत, that God can fill us. कारण देव आपल्याला भरून May देईल. God fill us this evening. आज संध्याकाळी देव तुम्हाला भरून देऊ. If you're frustrated, जर तुम्ही वैतागलेले if you're असाल, discouraged, जर तुम्ही निराश if you're असाल, disappointed, जर तुम्ही अशा वैतागलेल्या अवस्थेत know असाल, one thing, एक गोष्ट जाणून घ्या, God is setting you up for an encounter with Him very soon. देव निश्चितच तुमची लवकरच भेट घेणार आहे. But the Bible says पण शास्त्र म्हणतं Abraham was की empty. अब्राहम रिकामा होता, Abraham was frustrated, अब्राहम सुद्धा वैतागला but होता, God visited पण him. देवाने त्याची भेट घेतली. In the life of Moses, की मोशेच्या जीवनामध्ये when nothing was working out, कुठलीही गोष्ट कार्य करत he नव्हती, left everything and he ran. त्यांनी सगळ्या गोष्टी सोडल्या आणि तो पळून गेला. He was taking care of his father-in-law's sheep, तो त्याच्या सासऱ्याच्या ज्या गोष्टीची तो काळजी घेत होता, wondering what is going to happen with my life. तो विचार करत होता माझ्या जीवनाचं काय Where होणार, am I going to go? मी आता कुठे जाणार. But Moses, you don't पण know. मोशे तुला माहित नाही You have been की empty तू रिकामा झाला because God wants to fill कारण you. देवाला तुला भरायचं आहे. Maybe this evening I want to tell you, my brother, my sister, मला ह्या संध्याकाळी सांगायचं माझ्या बहिणी माझ्या भावांनो, the disappointments in life की जे तुमच्या जीवनामध्ये निराशा आहे, is setting you up for an appointment with God. की ते तुमची देवाची भेट घेण्याकरिता जमलेले आहे. Be ready, तुम्ही तयार राहा, because that encounter कारण ती जी भेट or होणार that आहे, appointment की कारण ते जे येणार
आहे turn our lives the very night we encounter की him. आपलं जीवन बदलून जाईल त्या क्षणी ज्या दिवशी आपली Oh, भेट the घडेल. Bible is gives examples of how the lives of people changed when they encountered God. पवित्र शास्त्र असे भरपूर सारे उदाहरणं देतात जेव्हा जेव्हा लोकांचं भेट झाली तेव्हा त्यांचं जीवन कसं बदललं. But what I want to tell you is, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची don't give up. तुम्ही हार मानू नका. Don't give up. हार मानू In your नका. frustrations, तुमच्या त्या वैतागलेल्या continue अवस्थेत to follow God. देवाच्या मागे चालणं सोडू If you are नका. blessed, जर तुम्ही आशीर्वादित असाल continue to follow God. देवाच्या मागे चाला. In emptiness, तुमच्या त्या Follow रिकामेपणामध्ये him. देवाच्या मागे in जा. fullness, तेव्हा पूर्णतेमध्ये follow him. देवाच्या मागे Because जा. he is worthy. कारण तो योग्य आहे. And again I remind you, आणि म्हणून परंतु एकदा तुम्हाला आठवण करून if you are देतो frustrated, जर तुम्ही वैतागलेले if you are असाल empty, जर तुम्ही रिकामे but your असाल heart is right with God, पण तुमचं हृदय देवाबरोबर योग्य असेल know one thing, एक गोष्ट जाणून घ्या God is setting up a time to meet you. देव एक वेळ घेत आहे तुम्हाला भेटण्यासाठी. The Bible says of that Samaritan woman, की ती शमरोनी स्त्री she had her life was full of mess. की तिचं जे जीवन विस्कळीत झालं She was होतं empty. ती रिकामी होती She was broken. ती तुटलेली अवस्थेत She होती didn't know what to do with her life. तिच्या जीवनाबरोबर काय करायचं तिला माहित But नव्हतं. one afternoon, पण एके दिवशी दुपारी she didn't know what was holding for her. की तिला माहित नव्हती तिच्यासाठी काय ठेवलं होतं. She also bought an empty pot ती ते रिकामे मडके घेऊन आली to fill it with the water. की जेणेकरून ते पाण्याने भरे. But she didn't know पण तिला माहित नाही the one she was going to meet, की त्याला जी भेटणार होती he is going to fill her life, not her pot. की तो तिचं जीवन भरणार होतं ते मडके नाही. You are looking for God to fill something in your तुम्ही life. पाहत आहात की देव तुमच्या जीवनामध्ये काहीतरी भरून But काढेल. God wants to fill you देवाला तुम्हाला भरायचं because आहे He has chosen you. कारण त्याने तुम्हाला निवडलं आहे. Amen. There were two boats. आमेन. तिथं दोन मच्छवे होते. God chose the boat of Simon. देवाने त्या सायमनची जो मच्छवा होता तो निवडला. I don't know what was good about it, मला माहित नव्हतं की त्याच्याबद्दल काय चांगली गोष्ट होती. but God chose it. पण देवाने ते निवडलं And God chooses you. आणि देवाने तुम्हाला Your निवडलं. neighbor must be better than you. तुमचा जो शेजारी तुमच्यापेक्षा उत्तम At असेल. your workplace, people may be better than you. तुमच्या जिथं काम करतात तिथली लोक तुमच्यापेक्षा उत्तम If असतील. your college's students may be better than you. जर तुमच्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी असतील ते तुमच्यापेक्षा उत्तम But God असतील. chooses you. पण देवाने तुम्हाला निवडलंय. But that doesn't mean we stay there. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण तिथेच राहायला But we पाहिजे. take up our call. पण आपलं पाचारण घेऊन आपण And we उभं follow राहू God. आणि आपण देवाच्या मागे चालू. Continue to follow God in every तुम्ही frustration. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाच्या मागे चालणं चालू ठेवा. You know why I'm saying frustration? तुम्हाला का मी म्हणलं वैतागलेल्या अवस्थेत सुद्धा Because Peter was empty. कारण पेतर रिकामा होता. Whole night he searched. संपूर्ण रात्र त्याने ते शोधलं. Okay, he was tired. तो थकला होता And now Jesus, he's ready to go home आणि actually. आता तो घरी जायच्या तयारीत होता. And Jesus saying, now give me your boat. आणि आता येशू म्हणतो मला तुझा मचवा दे. God, I'm frustrated. देवा मी वैतागलोय. I have not got anything. माझ्याकडे काहीच नाहीये. My wife is waiting at home. माझी पत्नी घरी थांबली My आहे. children are waiting. माझी मुलं थांबली आहेत. And my family is there. माझा संपूर्ण परिवार तिथं I आहे. have to feed them. मला त्यांना जेवायला घालायचंय. My daily wages is these fishes. माझं रोजचं जे कमवून होते हे मासे होते. Now because I am empty today, आज मी रिकामा असल्यामुळं I don't know what they will eat. मला माहित नाही ते काय खाणार I आहे. don't know how I will pay my bills. मला माहित नाही मी माझे बिल कसे And in भरणार this आहे. frustration, पण ह्या वैतागलेल्या अवस्थेमध्ये you are telling me to give my boat to तू you. मला सांगतोस की तू माझा मचवा तुला दे. But Simon, पण शिमोन in that frustration, त्या वैतागलेल्या with अवस्थेत everything failing, सगळं जिथं अपयश ठरत he होतं said yes to Jesus. तो म्हणाला हो येशू ख्रिस्त. Amen. It's a quality that we need to learn. की आपल्याला तो एक उत्तम ती गोष्ट शिकणं गरजेचं आहे. Saying yes to God in our failures. आपल्या ज्या अपयशा ठिकाणी देवाला आपण होकार देणं. Saying yes to God in our frustrations. आपल्या वैतागलेल्या अवस्थेत देवाला होकार देणं. When we say yes, आपण तिथं म्हणतो हो it is worth it. की ते तिथं योग्यतेचं It is आहे. worth it, my dear friends. ते योग्यतेचं आहे The मित्रांनो. Bible says शास्त्र म्हणतं Jesus used his boat. येशू ख्रिस्ताने त्याचा मचव्याचा उपयोग केला. And now when he had finished his work, आणि जेव्हा त्याचं कार्य संपलं he says, Simon, now you go into the deep. तेव्हा तो म्हणतो शिमोन आता तू ते खोल ठिकाणी तू जा. Go into the deep. की तू खोल ठिकाणी तू जा. You know, Jesus is wonderful. तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त अद्भुत God आहे. does not take anything for free. की देव कुठल्याही गोष्ट फुकट असं घेत नाही. Maybe Simon must have thought, I don't know what he's going to give me. शिमोनाला वाटलं असेल मला माहित नाही तो आता मला काय But देतोय. God is a debtor to no man. पण देव कुठल्याही मनुष्यासाठी ऋणी नाहीये. Amen. If he uses your boat, आमेन. जर तो तुमचा मचवा वापरत he आहे won't give it to you the way you gave it to him. की तो तुम्हाला तसंच देणार ना ज्या अवस्थेत तुम्ही त्याला You दिले. gave it to him empty, he'll fill it and give it to you. तुम्ही त्याला रिकामं दिलं तो तुम्हाला भरून देईल. I'm telling you, it's worth giving our lives to Jesus. मी तुम्हाला सांगतो हे योग्य आहे आपलं जीवन येशू ख्रिस्ताला देणं. Anyways, he tells Simon, go into the deep. तो म्हणतो शमूनाला की तुम्ही त्या खोल दरीमध्ये जा. Jesus, you're telling me to go into this water where I searched whole night. तो म्हणतो येशू तुम्हाला अशा ठिकाणी या पाण्यात जायला सांगतो जिथं मी रात्रभर शोधलं आहे. You're telling me to launch into this place where I failed whole night. की मी जिथं अशा ह्या तुम्हाला तिथं जायला सांगतोस की मी ज्या संपूर्ण रात्र शोधून मी अपयशी ठरलो आहे. It's not going to work. हे कार्य होणार I नाही. have failed here, God. मी तिथं हरलो आहे देवा. But Jesus telling me, you
go to the same पण place. येशू म्हणतो तू त्याच ठिकाणी जा, Because where you fail, कारण तू जिथं हरला I will show my victory. मी तुला माझा विजय Where दाखवेन. you are weak, जेव्हा तुम्ही अशक्त आहात there I am strong. तिथं मी सशक्त आहे. Where people look down upon you, जेव्हा लोक तुमच्यावरती खाली I पाहतील will lift your head up मी there. तुमचं डोकं उंचवीन. I'm reminded of the story of Jephthah in the Bible. मला या एकता या जो व्यक्ती होता त्याची गोष्ट आठवली पवित्र Judges शास्त्रातनं. chapter 11, you read about this man. शास्त्राच्या 11व्या अध्यायात आपण या मनुष्याविषयी वाचतो This man was a son of a harlot. की तो एका वैश्याचा मुलगा होता. His brothers had thrown him away. त्याच्या भावाने त्याला टाकून दिलं They होतं. didn't give him any inheritance. त्याने त्याला कुठलंही वतन दिलं They नव्हतं. left him away. त्याला सोडून दिलं And the होतं. Bible says आणि शास्त्र म्हणतं Jephthah went and lived in the तो wilderness. इप्त गेला आणि तो त्या अरण्यामध्ये राहिला. But the hand of God was upon पण him. देवाचा हात त्याच्यावरती होता. And because of that, आणि त्या कारणामुळं after many years, पुष्कळ the वर्षानंतर same people who looked down upon him, तीच लोक ज्यांनी त्याच्या खाली पाहिलं the same place where he was a failure, त्याच जागी जो जिथं तो अपयशी ठरला the होता same place where he was ashamed, की त्याच ठिकाणी जिथं तो अपयशी ठरला होता God brings him back देवाने त्याला पुन्हा मागे and आणलं makes him a warrior आणि तिथं त्याला वीर म्हणून and makes केलं him the judge of आणि Israel. त्याला त्या संपूर्ण इस्रायलला न्याय करण्यासाठी Our ठेवलं. God specializes in this. आपला देव ह्या गोष्टीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण Wherever आहे. you have failed, जिथं तुम्ही अपयशी ठरला wherever you are weak, तुम्ही जिथं अशक्त आहात God will prove himself. देव त्याला सिद्ध करेल. Peter, go back into the same water. तिथं त्याच पाण्यामध्ये तू पुन्हा जा. You go back into that same place त्याच ठिकाणी तू पुन्हा जा where you failed, जिथं तू अपयशी where you were ठरला empty. जिथं तू रिकामा होता And I will show you आणि मी तुला what दाखवेन my power can do. की माझं सामर्थ्य काय करू I want to शकेल. encourage you, my brother and sister. आज मला तुम्हाला उत्तेजित करायचे If you feel God is taking you to the place where you failed before, जसं तुम्हाला जर वाटतं की देव तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाते जिथं तुम्ही अपयशी ठरला if you आहात, feel God is taking you to the place where you have lost before, की जिथं तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही ते अपयशी ठरला तिथं देव तुम्हाला पुन्हा घेऊन जात it आहे is not to put you to shame, की तुम्हाला ते कुठले हार ह्याच्यासाठी नाही but to lift you up from there पण तिथून तुमचं उंचवण्यासाठी and तुम्हाला bring glory to His आणि name. त्याच्या नावाला गौरव Don't येण्यासाठी. fear to go back to the places that you have failed. तुम्ही घाबरू नका त्याच ठिकाणी की जिथं तुम्ही अपयशी ठरला त्या ठिकाणी Why जाण्यासाठी. you failed there? का तुम्ही तिथं अपयशी Because you ठरला were alone that time. कारण तुम्ही तेव्हा तिथे एकटे होता. But now you're going with Jesus. पण आता तुम्ही येशू ख्रिस्ताला तिथे घेऊन And God will चाललाय. bring victory to His आणि name. ते त्याच्या नावाला विजय आणेल. Say hallelujah to Jesus. आज हालेलुया म्हणा येशू ख्रिस्ताला. Wherever you are, तुम्ही कुठेही असा wherever God is leading you, देव तुम्हाला कुठे चालवत it may be असेल at that same job again. की तोच तुम्हाला नोकरी पुन्हा It मिळेल may be reapplying for that same loan की again. त्याच त्या लोनच्या साठी तुम्ही पुन्हा एकदा It may ऍप्लिकेशन be द्याल. trying to do the same thing you failed. त्या ठिकाणी तुम्ही परत त्या गोष्टी करायला But जाता. don't fear, पण तुम्ही घाबरू नका because now you're going with the word of Jesus. कारण आता तुम्ही ते येशू ख्रिस्ताचं वचन घेऊन And चालला where आहात. you failed, आणि जिथं तुम्ही अपयशी ठरला He will give you victory. तो तुम्हाला विजयवंत Where you करेल. failed, जिथं तुम्ही हरला He will give you victory. तो तुम्हाला विजयवंत Where you were करेल. empty, जिथं तुम्ही रिकामे He आहात will fill you. तो तुम्हाला And संपूर्ण He will भरेल show आणि तो दाखवेल that He is की God. तो देव आहे. Amen. 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 I believe God will do this in our माझा lives. विश्वास आहे की देव आपल्या जीवनामध्ये हे कार्य करेल. There's a man of God named Mr. Bakare, तिथे एक देवाचा मनुष्य होता ज्याचं नाव बकारे होतं. and he was a powerful man of God. तो एक देवाचा सामर्थ्यवान असा मनुष्य होता And his wife could not conceive. आणि त्याच्या जी पत्नीला ती गर्भवती होत नव्हती. And when he had taken her to the doctor, आणि जेव्हा तो तिला डॉक्टरकडे घेऊन गेला doctor said it's impossible for her to conceive. डॉक्टर तिला म्हणाल की हे अशक्य आहे तिला गर्भवती She will राहणे. never conceive. ती कधीही गर्भवती होऊ शकणार But this नाही. man of God, पण हा देवाचा he मनुष्य trusted God. त्याने देवावरती विश्वास He ठेवला. believed the word of God. त्याने देवाच्या वचनावर विश्वास He ठेवला. laid hands on his wife's womb त्याने त्याच्या त्या पत्नीच्या वरती हात ठेवले and he prayed. आणि त्यांनी प्रार्थना And he केली told the doctor, आणि त्याने डॉक्टरला म्हणाले Doctor, next time की पुन्हा when I come here, आणि जेव्हा मी नंतर पुन्हा एकदा I will इथे come to येईन, you only, मी तुझ्यापाशीच येईन and you will पुन्हा. only deliver my आणि baby. तू सुद्धा माझ्या मुलाला प्रसूती देशील. He says it's not possible. तो म्हणला हे होऊ शकणार But this नाही. man of God said, पण हा देवाचा with मनुष्य my God म्हणाला all things are की possible. माझ्या देवाला सर्व काही गोष्टी शक्य आहे. He went home. की तो घरी गेला. He believed God. त्याने देवावर विश्वास He ठेवला. trusted God. त्याने देवावरती विश्वास The ठेवला place where he की failed, जिथं तो अपयशी ठरला he knew God will give him victory. त्याला माहित होतं की देव त्याला विजयवंत करेल. And after some months, आणि काही he महिन्यानंतर comes to the doctor. तो त्या डॉक्टरकडे आला. He says, check my wife. तो म्हणला माझ्या पत्नीला तू चेक कर. And when the doctor checked her, आणि जेव्हा डॉक्टरने चेक केलं he was amazed. तेव्हा तो आश्चर्य He says, वाटलं. how is it तो possible? म्हणतो हे कसं शक्य झालं Your wife is carrying a की child. तुझ्या पत्नीला मूल होणार And आहे. he tells him, this is what my God आणि does. तो म्हणला हे माझं देव करू शकतो. When you say it is impossible, जेव्हा तू म्हणतोस हे अशक्य when आहे, you say it is a जेव्हा failure, तू हे म्हणतो हे अपयशी आहे, my God proves his power. माझा देव ते सामर्थ्य दाखवतो. And I think 1 child, 2 child, I don't know how many children his wife bore. मग एक नाही दोन नाही तीन मला माहित नाही किती मुलं त्यांना झाली. 5 children. त्यांना 5 मुलं And in झाली. the end, the doctor said, आणि शेवट तो डॉक्टर it's म्हणाला enough. की आता बास. I believe your God is true. मी माझा विश्वास ठेवतो की देव सत्य
आहे Because in the area you failed, कारण ज्या विभागात तू अपयशी where ठरला you were की empty, जिथे तू रिकामा होता your God has filled you. तुझ्या दैवाने तुला पूर्ण भरला आहे Amen. I just want to Amen. encourage you, मला आज तुम्हाला उत्तेजित especially करायचे some sisters who can't conceive. की त्या स्त्रियां किंवा त्या बहिणींना जे गर्भवती होऊ शकत I feel नाही inspired to tell you मी आज तुम्हाला उत्तेजित करत आहे that the doctors may say no. की जे डॉक्टर म्हणत असतील नाही They may say it's not possible. ते म्हणत असतील हे शक्य नाही But God will show पण देव निश्चितच His दाखवेल power त्याचं and सामर्थ्य His आणि faithfulness त्याचा विश्वास and His glory आणि त्याचा गौरव in your lives. तुझ्या जीवनामध्ये The Bible says शास्त्र Peter म्हणतं was ready to pack up his nets and go. की पेत्र तयार होता त्याची ती जाळी धुवून निघायला But Jesus said it's not time yet. पण येशू म्हणतो अजून ती वेळ आली You नाही launch your nets now. की आता तू तुझे ते जाळे टाक Wait a minute, Jesus. तो म्हणतो थांब थोडं वेळ येशू To catch fishes in the evening. की ह्या संध्याकाळची वेळी मासे पकडण्यासाठी You know, when we go to Goa, जेव्हा आम्ही गोव्याला गेलो it's होतो a nice place to be. एक चांगली जागा आहे तिथे Yeah, if you've not gone, you can go. जर तुम्ही गेला नसाल तर तुम्ही जाऊन Or या any seashore. कुठेही समुद्र किनारे And when you go in the evenings, आणि जेव्हा आपण संध्याकाळची वेळ we see जातो all the fishermen going into the boats. आपण पाहतो जे सगळे मासे धरणारे असतात त्या मच्छीतनं परत येत And they are असतात going in to catch fish. आणि ते आतमध्ये जात असतात मासे धरण्यासाठी And in the morning they come out. आणि ते सकाळच्या वेळेस ते बाहेर येतात Again, that's the time to catch fish in the evening and nights. की त्याच ते संध्याकाळी रात्रीच्या वेळेस ती वेळ असते मासे धरण्यासाठी But here Jesus is telling Peter, now you do, it's morning. आणि आता येशू इथं म्हणतोय की तू हे आता टाक आता ही सकाळची वेळ होती Jesus, this is not the time. तो म्हणतो येशू ही वेळ नाही This is not the right time to do ही it. योग्य वेळ नाही हे करायसाठी This is not the time. I cannot do it. ही वेळ नाही मी ही गोष्ट करू शकत नाही But I want to tell you, पण मला तुम्हाला सांगायचंय God does not depend on any time. देव कुठल्याही वेळेवर अवलंबून नाही When He says yes, it is yes and amen. तो जेव्हा हो म्हणतो आणि ते हो आहे आमेन Amen. I don't know which season of your life you are in. मला माहित नाही तुम्ही तुमच्या जीवनाच्या कुठल्या ऋतूमध्ये The आहात economy says जर अर्थव्यवस्था म्हणती it's not the time to की prosper. ही वेळ नाही समृद्ध It's not होण्यासाठी the time to earn की money. ही पैसे कमवण्याची वेळ It's नाही not the time to buy ही property. कुठली प्रॉपर्टी घ्यायची वेळ Because the नाही economy is going कारण down. अर्थव्यवस्था खाली जात आहे But I tell you, पण मी तुम्हाला सांगतो God will do the opposite with His देवाने church. या सगळ्या गोष्टी विरोधात करेल या मंडळी बरोबर When the Bible says, when the economy says it's not time to get money, जेव्हा अर्थव्यवस्था म्हणेल की आता पैसे मिळण्याची वेळ नाही God will bless you with money. देव तुम्हाला पैसे देऊन आशीर्वादित करेल. Amen. Amen. When the world says it's not time to buy houses, आता जेव्हा जग म्हणेल की आता हे घर विकत घेण्याची वेळ नाही God will give you your देव houses. तुम्हाला ते घर देईल When the world says it's not time to buy gold, की जेव्हा जग म्हणेल की आता ही वेळ नाही कुठले सोने खरेदी God will fill करण्यासाठी your house with silver and gold. देव तुमचं सोने आणि चांदीने तुमचं घर भरून टाकेल Not to show that how your life is run by this world, की नाही असं ते दाखवण्यासाठी नाही की या जगाद्वारे तुमचं जीवन कसं चाललंय but to show that your life runs according to the timing of God. कारण हे दाखवण्यासाठी की देवाच्या वेळेनुसार तुमचं जीवन कसं चाललंय Amen. Tell someone, my time is in God. आमेन कुणाला तरी वळून सांगा की माझा वेळ देवामध्ये आहे It may not be the right time according to the world, हे योग्य वेळ नसेल कदाचित या जगासाठी but in God's time, पण देवाच्या He वेळेमध्ये turns everything तो around. प्रत्येक गोष्ट बदलू शकतो He turns everything तो around. प्रत्येक गोष्ट बदलू शकतो Jesus tells Peter, येशू ख्रिस्त पेत्राला म्हणाला He says, go launch into the deep. तो म्हणतो जा आणि त्या खोलमध्ये जा This is not the right time, Jesus. ही योग्य वेळ नाही येशू But nevertheless, पण नाही at thy word, निश्चितच पण ते तुझं वचन तुझं at thy वेळ word, आणि तुझं I am वचनावर going into this assignment. मी ह्या गोष्टीसाठी पूर्ण आत्मे जात आहे Not with my might, माझ्या पराक्रमाने not with नाही my power, माझ्या बळाद्वारे but नाही at thy पण word. तुझ्या वचनाद्वारे Because where His word is, कारण जेव्हा तिथं त्याचं वचन आहे there is life. तिथं जीवन Where आहे His word is, जेव्हा त्याचं वचन there आहे is victory. तिथं विजय Where आहे His word is, जिथं त्याचं वचन आहे impossible turns to possible. तिथं अशक्य शक्य मध्ये Where His word is, जिथं त्याचं वचन आहे things begin to turn ते around. गोष्टी बदलण्याला सुरुवात होती Nevertheless, Jesus, at thy word, येशू ख्रिस्त तुझं वचन I will go ahead. मी पुढे जातो I want to encourage you this evening. आज संध्याकाळी मला तुम्हाला उत्तेजित What करायचं word of God you and I are holding on to? आज कुठलं वचन जे तुम्ही आणि मी धरून ठेवलं आहे Because all that I'm saying की मी सगळं जे काय म्हणत is आहे only possible एक फक्त शक्य when आहे we hold on to the word of जर God, आपण परमेश्वराचं वचन धरून when we ठेवलं believe in Him, आणि आपण त्याच्यावर विश्वास when we ठेवला say yes and amen to Him. आणि मग आपण त्याला हो आणि आमेन The म्हटल्यावर Bible says शास्त्र in म्हणतं Luke 7, की लूक 7 there's मध्ये a centurion man who comes to तिथं Jesus. शताधिपती जो व्यक्ती येशूकडे येतो He says, my servant is sick. तो म्हणतो माझा जो चाकर आहे तो आजारी आहे Jesus said, I will come with you. येशू ख्रिस्त म्हणतो मी तुमच्या बरोबर येतो He says, no need. तो म्हणतो गरज नाही You speak the word तू फक्त शब्द and बोल my servant will be आणि healed. माझा चाकर बरा You होईल. speak the तू word फक्त शब्द and बोल my servant will be आणि माझा healed. चाकर बरा होईल Jesus, at your word, येशू ख्रिस्त म्हणतो तुझं my शब्द servant will be माझा healed. चाकर बरा Jesus, होईल at your word, येशू ख्रिस्त तुझ्या my शब्दाद्वारे net shall be full. माझे
ते जाळे भरून येईल. Jesus, at your word, येशू ख्रिस्त तुझ्या my शब्दामुळे life will be blessed. माझं जीवन आशीर्वादित This होईल. evening, I'm encouraging you. आज संध्याकाळी मी तुम्हाला उत्तेजित Hold करत on to आहे. the word of God. देवाच्या वचनाला धरून राहा. If you are sick, जर तुम्ही आजारी Lord, असाल, at thy word I am healed. तुझ्या वचनाद्वारे परमेश्वर मला आरोग्य If you मिळाले. have a lack this evening, जर या संध्याकाळी तुम्हाला काही कमी पडत God, आहे, at thy word my needs are तर provided. तुझ्या वचनावर माझ्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या If आहेत. something seems impossible, जर एखादी गोष्ट अशक्य वाटत God, असेल, at thy word impossible is turned to तेव्हा possible. तुझ्या वचनामुळे अशक्य गोष्टी शक्य मध्ये Because the घडतायत. Bible कारण says, शास्त्र in the म्हणतं beginning was the की word. सुरुवातीला शब्द The होता, word was with God. शब्द देवाबरोबर And the होता word was आणि God. शब्द देव होता. When he said at thy आणि word, तो म्हणतो जेव्हा तुझ्या with वचनाद्वारे, your word, तुझ्या he वचनाद्वारे meant with God I am going into this situation. देवाला घेऊन मी या परिस्थितीत चाललो And when I आहे. go in with his word, आणि जेव्हा मी ह्या त्याचा शब्द घेऊन when I चाललो go in with God, मी देवाला घेऊन जेव्हा I will चालतो, not come back the way I went. मी तसाच पुन्हा येणार नाही जसा मी आतमध्ये Amen. गेलो This होतो. evening I speak to you. Amen. या संध्याकाळची मी तुमच्याशी बोलतो. May the Spirit of God bring a word to your heart देवाचा आत्मा तुमच्या हृदयामध्ये आणो. for your situation. तुमच्या त्या May you परिस्थितीसाठी take that word ते वचन तुम्ही घ्या and move आणि forward पुढे जा and see the power of आणि God. परमेश्वराचं सामर्थ्य पहा. You say the word, तुम्ही ते शब्द my बोला, servant will be healed. माझा चाकर At बरा the होईल. dead tomb of Lazarus, आणि ते जी लाजरसची जी कबर होती, Jesus did not do anything. येशू ख्रिस्ताने काहीच He केलं नाही. spoke the word त्यांनी फक्त शब्द and बोलला the dead Lazarus came आणि तो out. मृत राजच बाहेर आला. Oh, I want to tell you this evening, आजच्या संध्याकाळी मला तुम्हाला if you and I सांगायचं, need anything, जर तुम्हाला आणि मला एखादी गोष्ट पाहिजे it is the word of तर God, ते देवाचं वचन आहे. the simple word of तर God. ते सोपं देवाचं वचन. Peter had just 2 words. पेत्राकडे 2 शब्द Launch होते into the deep. की तू तर आतमध्ये जा, With this word, God, की ह्या शब्दाला धरून I am देवा going forward. मी पुढे जात And I आहे trust this आणि मी word. ह्या वचनावर विश्वास ठेवतो. This evening, या संध्याकाळी maybe you are, I don't know, I'm sharing as I'm inspired. जसं मी उत्तेजित झालो आहे, If you're worried about your family, जर तुम्ही तुमच्या परिवाराशी काळजी करत आहात, if your loved ones are not saved, जर तुमचे जवळचे जर त्या तारण झालं नाहीये, you and I can agree this moment तुम्ही आणि मी आज एकत्र सहमत होऊया and believe God. आणि विश्वास ठेवू that When देवावर. one is saved, आणि जेव्हा एक जग तारण God झालं will bring salvation to the household. तर संपूर्ण घराण्याचं तो तारण करेल. Joshua said, me and my family, we will serve the Lord. योशुआ म्हणाला मी आणि माझं संपूर्ण कुटुंब देवाची सेवा Lord, this is करेल. the word that I hold on to you. देवा मी आज हे वचन धरून ठेवतोय And I'm encouraging you. आणि मी आज तुम्हाला उत्तेजित Maybe करत आहे. someone this evening, आज कोणीतरी या संध्याकाळची God वेळी wants to tell you, देवाला तुम्हाला सांगायचंय trust me for your की family. तुमच्या परिवारासाठी माझ्यावर विश्वास Trust ठेव. me for your family. तुमच्या परिवारासाठी माझ्यावर I विश्वास will bring ठेव. it through. मी त्या गोष्टी It करीन may not look like, की ते तसं दिसत but नसेल, my word is enough. पण माझे शब्द My पुरेसे word is आहेत. enough for you. माझं वचन पुरेसे आहे Oh, you may तुमच्यासाठी. be worried for your loved one this evening. तर आज तुमच्या प्रियजनांसाठी तुम्ही आज काळजीपूर्वक Your असाल. words have failed. तुमचं जे वचन अपयशी ठरलं Your असेल, tears have failed. तुमच्या नेत्र अपयशी But the ठरले word of असेल, God will not पण fail. देवाचं वचन अपयशी He ठरणार will bring नाही. it through. तो ह्या गोष्टी He करेल. will bring it to pass. तो ह्या गोष्टी करेल. Don't fear, my dear brother, my dear आज घाबरू sister. नका बहीण भावांनो. If you don't have anyone with you, जर तुमच्याबरोबर कोणी नसेल, I know this time fellowship has been broken. आज मला माहिती आहे की ती सहभागिता तुटलेली आहे, Churches have been shut down. की जे मंडळी आहेत ते बंद आहे, Meetings have reduced. की जे मीटिंग आहेत ते कमी केलेले You आहे. feel alone. तुम्ही एकटे असं तुम्हाला But this evening, I वाटतंय, want to tell you, पण या संध्याकाळची मला तुम्हाला if you सांगायचं, have the word of God with you, जर तुमच्याकडे परमेश्वराचं वचन असेल, you have God with you. तुमच्या बरोबर देव You आहे, have heaven with you. तुमच्या बरोबर ते संपूर्ण स्वर्ग And आहे, all that you need आणि जे सर्व गोष्टी is in तुम्हाला that word of पाहिजे God. ते त्या देवाच्या वचनामध्ये आहेत. Launch out into the deep, Peter. की त्या पेत्र त्या खोलीमध्ये तू जा At thy word, God, I will do आणि it. देवा तुझ्या शब्दामुळे मी तिथे जाईल. Lord, at thy word, I will do it. देवा तुझ्या वचनामुळे तुझ्या शब्दामुळे मी तिथे जातोय. When he took that word, आणि जेव्हा तो ते वचन he शब्द went घेऊन in गेला empty. आणि तेव्हा तो रिकामा होता. He threw the net. त्यांनी ती जाळी फेकली And when he put it down, आणि त्यांनी तेव्हा ती खाली the टाकली. Bible says, शास्त्र म्हणतं from nowhere, कुठून तरी whole night they searched the whole lake. की संपूर्ण रात्र त्याने तो सरोवर शोधला But there होता, was no fish. पण एकही मासा त्यांना मिळाला But at नाही. his word, पण त्याच्या शब्दामुळं the nets were full. की ते जे जाळे होते ते पूर्ण At भरलं. his word, त्याच्या the शब्दामुळं nets began to की break. ते जाळे फाटू लागले. At his word, त्याच्या शब्दाद्वारे not only this boat, फक्त हीच मचवा but the नाही, next boat also was full. दुसरा मचवा पण भरून गेला. Because the word of God कारण तो शब्दाचा is देव more than enough. की तो पुरेसा आहे. When his word comes to fulfillment, जेव्हा त्याचं वचन येते ते पूर्णता करतं. Abraham, not only you, अब्राहम फक्त तुझ्यासाठी but नाही, through you, पण तुझ्याद्वारे the nations of the earth will be की blessed. ते संपूर्ण राष्ट्र आशीर्वादित When the होईल. word of God is fulfilled in our की lives, जेव्हा देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये पूर्णता not only आणतं, we, की फक्त आपणच but नाही, everyone around us is blessed. पण आपल्या आजूबाजूचे सुद्धा आशीर्वादित होतात. Peter went along with this word पेत्र हे शब्द हे वचन घेऊन गेला and he saw the power of आणि God. त्यांनी देवाचं सामर्थ्य पाहिलं. He saw these boats full up. त्यांनी त्याचा मचवा भरून गेलेला पाहिला. Not only that, even the other boat, फक्त त्याचाच नाही तर तो दुसरा मचवा पण भरला होता.
because of the word of God. कारण त्या देवाच्या शब्दामुळे, वचनामुळे. Amen. Amen. This evening as we speak the word of God, आज या संध्याकाळी जसं आम्ही देवाचं वचन बोलत आहोत, God is encouraging you. देव तुम्हाला उत्तेजित करत You may आहे. you may lose everything in this world. तुम्ही या जगामध्ये सगळं काही गमवून You may बसला lose असाल. your job, it's okay. तुम्ही जर तुमची नोकरी जर गमवली असेल ती ठीक आहे. You may lose something very precious, it's हे okay. खूप महत्वाचं किंवा खूप अशा अनमोल गोष्टी तुम्ही गमवल्या तर But ठीक don't आहे. lose the word of पण God, देवाचं वचन तुम्ही गमवू नका, because that is what will sustain कारण us. तेच तुम्हाला राखून That ठेवेल. is what will bring the breakthrough. तेच तुमच्या जीवनामध्ये एक नवीन गोष्ट आणेल. All the miracles in the Old Testament, सगळे जे चमत्कार होते जुन्या करारातले, they were at the word of God. ते परमेश्वराच्या वचनाद्वारे In झाले. the New Testament, नवीन करारामध्ये Jesus told the lepers, येशू ख्रिस्ताने त्या कोडीला सांगितलं, you go तू जा and show yourself to the priest. की त्या याजकाला स्वतःला दाखव. And the Bible says, आणि शास्त्र म्हणतं in that word, त्या in that वचनामध्ये, instruction, ते त्या सूचनेमध्ये as they went, जसं ते गेले they were healed. त्यांना आरोग्य In that मिळालं. word, they were healed. त्या वचनामध्ये, त्या शब्दाद्वारे त्यांना आरोग्य Amen. May मिळालं. this evening, as the word of God is spoken, की जसं तुमच्या जीवनामध्ये आज परमेश्वराचं वचन बोललं गेलंय, may you receive the answer. तुम्हाला ते उत्तर मिळू दे. May you receive the blessings of ते God. परमेश्वराचे आशीर्वाद तुम्हाला May प्राप्त you होऊ receive दे. the power of God. परमेश्वराचं सामर्थ्य तुम्हाला मिळू Because दे. this word कारण हे जे is वचन, powerful. हे सर्व It सामर्थ्यशाली pierces आहे, bones and marrows. की जे तुमच्या हाडांमध्ये आणि तुमच्या पेशांमध्ये जातं And it brings the dead to life. आणि त्या मृत व्यक्तीला जीवन असं देतं. At thy word, तुझ्या I शब्दाद्वारे go forward. मी पुढे जातो. The word of God परमेश्वराचं वचन brings forth the answer, की ते उत्तर आणतं, brings forth the power, की ते सामर्थ्य आणतं, brings forth the miracle of God. ते देवाचं चमत्कार आणतो. Amen. Amen. In the beginning of this year, या वर्षाच्या सुरुवातीला when I was praying, जेव्हा मी प्रार्थना करत होतो, God had laid in my heart some words and some promises, की काही देवाने माझ्या हृदयामध्ये काही वचनं दिली, and they were for some people. की काही व्यक्तींसाठी And one होती. of them I remember. आणि त्याच्यातली एक गोष्ट मला आठवती, God had promised this year that God would bring divine healing to many people. की देवाने आज या वर्षी वचन दिले की देव त्याला दैविक असं आरोग्य प्रत्येकाच्या जीवनात आणेल. And the places that we go to minister in Katharaj and all, there were many sisters who could not conceive. आणि आम्ही कात्रज अशा ठिकाणी जेव्हा जातो तिथं अशा काही सिस्टर्स आहेत जे गर्भवती होऊ शकत नव्हते. And in the starting of the year, we prayed and we shared the word of God. आणि आम्ही सुरुवातीला वर्षाला आम्ही प्रार्थना केली आणि परमेश्वराचं वचन दिलं. And we prayed and we believed God for His word. आणि आम्ही प्रार्थना केली आणि विश्वास ठेवला देवावर त्याच्या वचनासाठी. And we are in the 8th month. आणि आता आपण 8व्या महिन्यामध्ये And I आहोत. heard more than 5 to 6 testimonies आणि मी 5 ते 6 साक्ष ऐकल्या where sisters who could not conceive, की जिथं जे बहिणी होत्या त्यांना गर्भवती होऊ शकत they have नव्हत्या, conceived ते गर्भवती झाल्या and they are doing well. आणि आज ते उत्तम करत And आहेत their lives have been आणि transformed. त्यांचं जीवन बदललेलं आहे. Not because of the miracle, ते कुठल्याही but चमत्कारामुळे because of नाही, the word of God being fulfilled in their पण lives. देवाचं जीवन त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण झालं. देवाचं वचन त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण झालं. You know, this miracle was not to just show Peter the goodness of God, की हे जे चमत्कार होता हे पेत्राला फक्त देवाचा चांगुलपणा दाखवण्यासाठी नव्हता, but this miracle पण हा जो चमत्कार होता was to transform his life. त्याचं जीवन रूपांतर करण्यासाठी होतं. Amen. Amen. God is faithful. देव विश्वासू आहे. 2 weeks back, 2 आठवड्यापूर्वी there was one young brother. एक तरुण भाऊ होता, He was अडमसर, very sick. की तो खूप आजारी होता, He was literally vomiting blood. की त्याला रक्ताच्या अशा उलट्या होत होत्या. And his family were phoning and they were crying. त्यांच्या परिवारातल्या लोकांनी आम्हाला फोन केले, ते रडत होते. And in that situation, what can we do? आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही काय करू I शकतो? just encouraged them. मी त्यांना फक्त उत्तेजित केलं. I said, you trust God for His मी word. त्यांना म्हटलं की त्या देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा. Just say, God, we are called to live and not to die. फक्त म्हणा की देवा आम्हाला बोलवलं जगण्यासाठी पण मरण्यासाठी नाही. We prayed for that brother on that phone. आम्ही त्या ब्रदरसाठी फोनवरती प्रार्थना And केली. every morning when I used to wake up, आणि प्रत्येक सकाळी जेव्हा मी उठायचो, there used to be one question in my mind. प्रत्येक वेळेस माझ्यासमोर एक प्रश्न उद्भवायचा How is he? की तो कसा Is असेल, he still living? तर तो जिवंत आहे Because का he अजून? was terrible. कारण ते खूप भयानक होतं. And in that moment, आणि त्या क्षणी God used to always remind me, देव मला कायम आठवण करून द्यायचा don't you trust me for my word? की तू माझ्या वचनासाठी माझ्यावर विश्वास ठेवत His नाही. situation is very bad, ही जी परिस्थिती खूप वाईट आहे, but my word is true. पण माझे वचन सत्य आहे. His sickness is a fact, की त्याचा जो आजारपण आहे तो अस्तित्व आहे, but my word is true. पण माझं वचन सत्य आहे. And for a week we prayed, पण एक आठवड्यासाठी आम्ही प्रार्थना केली, just trusting God. देवावरती विश्वास ठेवून. Sometimes doubt used to come. काही वेळा आमच्या मनात शंका That उद्भवायच्या guy was going out of his mind. की तो मनुष्य त्याच्या मनात बाहेर जायचा, He was to just take out the salines and run. तो ते सलाईन काढून टाकायचा आणि तो पळायचा. But in that पण situation, त्या परिस्थितीत सुद्धा all that we could hold on to आम्ही सगळ्या गोष्टी धरून ठेवू is the शकतो, word of ते God. फक्त देवाचं वचन. And then when I went there on Friday, आणि मग जेव्हा शुक्रवारी मी तिथे गेलो I saw him sitting in the prayer meeting, आणि मी त्याला पाहिलं की तो त्या मीटिंग मध्ये बसला होता, healed,
आरोग्य sitting मिळालं, there तिथे बसला and होता giving his testimony, आणि त्याची तो साक्ष देत होता, saying that Jesus healed me. की म्हणत होता की येशू ख्रिस्ताने मला आरोग्य दिलंय, For him it was a healing, की त्याच्यासाठी ते आरोग्य but होतं, for me it was my faith पण ते माझ्यासाठी माझा विश्वास that the होता, word of God does not fail. कारण की देवाचं वचन अपयशी ठरलं नाही. At thy word, God, तुझ्या शब्दामुळे I will put my net. तुझ्या शब्दामुळे मी देवा तिथे ते माझं At जाळं thy टाकेन. word, God, तुझ्या शब्दामुळे I will trust you. मी तुझ्यावर विश्वास You ठेवी. know, Peter obeyed Jesus in every situation in his life. की पेत्राने येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक त्याच्या अवस्थेमध्ये येशू ख्रिस्ताचं आज्ञा He मानली. followed in frustration, ते त्या वैतागलेल्या अवस्थेत स्वतः त्याच्या मागे चालला, but he believed in every पण situation. त्यांनी विश्वास ठेवला प्रत्येक परिस्थितीमध्ये, Even on the water, he was ready to walk. की त्या पाण्यावरती सुद्धा तो चालायला तयार होता. Peter was a wonderful man of God पेत्र एक अद्भुत देवाचा मनुष्य होता, because he knew the power of God's word. कारण त्याला त्या देवाच्या शब्दांचं सामर्थ्य माहित I want to होतं. encourage you this evening. मला आज या संध्याकाळी तुम्हाला उत्तेजित Whatever your करायचं, situation is, कुठली तुमची परिस्थिती असू दे, the word of God is more than enough. देवाचं वचन तुमच्यासाठी पुरेसे Because the आहे, word of God is God. कारण देवाचं वचन देव आहे. Amen. In this Amen. pandemic, you या know, या महामारीमध्ये many of us have been robbed from the word of God. की पुष्कळशा लोकांना देवाच्या वचनाद्वारे आज त्यांची चोरी करण्यात आली आहे, The devil has deceived us. की ते शैतानाने आपल्याला फसवलं आहे, Most of this COVID, की ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये many people have had their minds bound, त्यांचे जे मन ते बांधली गेली होती, seeing the news, की ते बातम्या पाहून, seeing the ती situations, परिस्थिती पाहून, seeing everything around, की आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहून, and we have lost the word of God आणि आपण देवाचं वचन गमवून बसलो, because of the lack of fellowship. कारण ते आपल्या सहभागिताच्या But this evening, अभावामुळे. I'm encouraging you, पण या संध्याकाळी मी तुम्हाला उत्तेजित get करत back आहे to the word of की God. आज तुम्ही पुन्हा देवाच्या वचनामध्ये पहा, Don't miss the services. की ह्या ज्या सर्व्हिसेस तुम्ही सोडू नका, गमवू नका. Wednesday, Saturday, Sunday. बुधवारी, शनिवारी आणि रविवारी, Some of us take it lightly, की काही गोष्ट सहजरित्या हे लोक घेत but you आहेत, don't know which word will change your life. पण तुम्हाला माहित नाही कुठलं वचन तुमचं जीवन बदलेल. Peter could have, wound up his nets and gone, पेत्राने ते जाळं बांधून तो निघून जाऊ गेला असता, but he waited there, पण तो तिथे थांबून and the राहिला, word of God brought a great miracle to his आणि life. त्या देवाच्या वचनाद्वारे त्याच्या जीवनामध्ये एक उत्तम चमत्कार घडला. Don't give up on the word of God. देवाच्या वचनावर तुम्ही देऊ नका, It's हरू the word नका, of God that sustains us. कारण देवाचं वचनच आहे ते आपल्याला राखून ठेवतं. Amen. Whatever situation you are, तुम्ही आता कुठल्याही परिस्थितीत असाल, God's word is able. देवाचं वचन तुमच्यासाठी पुरेसं आहे. I was reminded, I want to share this. मला एक गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे. So some months back, my dad was they tested COVID positive. काही दिवसापूर्वी माझ्या वडिलांना ते कोविड पॉझिटिव्ह झाले होते. I think Monday all his symptoms started, सोमवारी त्यांच्या सगळ्या त्या सिम्पटम्स सुरू झाले, and by the time they checked, it was Friday. आणि त्यांनी जोपर्यंत चेक केलं तोपर्यंत शुक्रवार उजेडला होता. That was, they thought it's viral, but no problem. की त्यांना असं वाटलं ते व्हायरल आहे, काय ते, But it never became okay. पण ते कधीच ठीक झाले They नाही. tested on Friday, त्यांनी शुक्रवारी ती टेस्ट केली, and by that time, आणि तो on वेळेपर्यंत Friday, even I was feeling feverish. I didn't tell anyone. मला पण शुक्रवारपर्यंत मला पण असं ताप आल्यासारखं वाटत होतं, पण मी कोणाला बोललो Even नाही. Roma was feeling feverish. ते रोमाला सुद्धा ती गोष्ट त्याला ताप आल्यासारखं वाटत होतं, And we knew that something was not right. आणि आम्हाला वाटलं की काही गोष्ट बरोबर नाहीये. We went to St. Matthew's that Friday. आम्ही त्या सेंट मॅथ्यू चर्चला त्या दिवशी गेलो, I only preached. मीच प्रार्थना केली, And मीच people संदेश came, दिला, and people came for prayer. आणि लोक माझ्यासमोर प्रार्थनेसाठी आली, And one voice is telling me, आणि एक आवाज मला सांगतोय, "You are COVID positive. तू कोविड पॉझिटिव्ह You आहेस, lay your hands on them. तू तुझा हात त्यांच्यावर ठेव, They'll also be sick." ते पण आजारी पडतील. It was a test of faith for me. हे माझ्यासाठी माझं ते एक विश्वासाची ती एक परीक्षा होती. I was hesitant to do that or no. मी ते कचरत होतो ते करायसाठी, But I knew the word of God पण says, मला माहिती आहे देवाचं वचन म्हणतं "You lay your hands and the sick shall recover. की तू तुझा हात ठेव आणि आजारी जे आहेत ते बरे होतील, And they shall recover." आणि ते निश्चित बरे It होतील. does not say whether you are sick or whether you are okay. He says, "You lay your hand, they shall recover." ते म्हणत नाही की तुम्ही आजारी आहात किंवा नाहीत, पण जेव्हा तुम्ही हात ठेवताल ते बरे होतील. We prayed. आम्ही प्रार्थना केली, We came back. ते परत आले, And then in the night, we started feeling a lot of fever. आणि त्या संध्याकाळी आम्हाला पण असं ताप आल्यासारखं वाटू लागलं. We said, surely something is wrong. आम्हाला वाटलं निश्चितच काहीतरी चुकीचं घडलं. We said, let's pray. आम्ही म्हणालो प्रार्थना The करू. word of God says, देवाचं वचन म्हणतं no sickness shall enter your tent. की कुठलेही आजार तुमच्या तंबूजवळ येणार That नाही. was the word of God. तेच परमेश्वराचं वचन होतं. God had given me this verse many months back. की खूप महिन्यापूर्वी देवाने मला हे वचन दिलं That होतं, COVID has no access and no influence over the body of Christ. की त्या येशू ख्रिस्ताच्या शरीरावर कुठलेही रोग येऊ शकणार नाही. This was the word that I held on to. हे वचन मी धरून ठेवलं, We applied oil for our own selves. आणि आमच्या स्वतःसाठी ते तेलाचा अभिषेक केला. We prayed. आम्ही प्रार्थना We केली, rebuked the fear. आम्ही ते जे
जे भीती आहे त्याला We आम्ही trusted God for His word. आम्ही देवावरती विश्वास ठेवला त्या वचनासाठी And we believed आणि विश्वास ठेवला more than COVID, God is real. की त्या कोविड पेक्षा जास्त देव खरा आहे More than the symptoms, His word is की true. हे जे काय आम्हाला लक्षण आहे त्याच्यापेक्षा त्याचं वचन खरं आहे And we prayed and we slept. आणि आम्ही प्रार्थना केली आणि आम्ही झोपलो And Saturday morning we got up. आणि शनिवारी सकाळी आम्ही उठलो No fever, कुठलाही आजार no नाही sickness, कुठलाही त्रास नाही no, कुठलाही no body pain. कुठलंही आम्हाला अंगदुखी नाही Why? का Because I believe कारण मी विश्वास the word ठेवला of God works in that कारण situation. देवाचं वचन त्या परिस्थितीमध्ये कार्य केलं I'm not putting down anyone. मी कुणालाही खाली पाहत But नाही this is just to show how I have trusted God for His word. पण मी हे फक्त दाखवण्यासाठी की मी देवाच्या वचनांवरती ह्या परिस्थितीमध्ये कसा विश्वास And ठेवला testify that His word is true. आणि मी साक्ष दिली की त्याचं वचन कसं सत्य आहे My dad recovered. माझे वडील बरे झाले Our family is blessed because His word is true. कारण त्याचं वचन सत्य आहे Amen. Amen. At Thy word, God, तुझ्या त्या वचनाद्वारे देवा I am blessed. मी आशीर्वादित The आहे. Bible says, पवित्र शास्त्र Peter म्हणतं came back पेत्र पुन्हा आला with his boats full त्याचे मच्छवे भरलेले of fish. माशांनी And he says, Jesus, आणि तो म्हणतो येशू depart from me. माझ्यापासून तू लांब हो I'm an unworthy man. मी योग्यतेचा नाही Amen. That word of God, की तो देवाचं that वचन miracle की ते जे चमत्कार brought a realization त्याच्या जीवनात त्याला जाणीव of करून who आली. God is की कोण देव कोण आहे and who He is. आणि तो कोण होता But Jesus didn't condemn him. येशूने त्याला कुठलाही दोष नाही दिला But Jesus said, come and follow me. पण येशू म्हणला ये आणि माझ्या मागं चाल This is the beauty. I want to end it here. हे कसं एकदम सुंदर आहे मला तिथं संपवायचं आहे Now Peter's looking at Jesus आता पेत्र येशूकडे पाहतोय and he's seeing आणि तो पाहत आहे those two boats full of fish. की ते दोन मचवे पूर्ण पासांनी भरून गेले आहेत And Jesus says, follow me. आणि येशू म्हणतो आता तू माझ्या मागे ये And the Bible says, Peter left everything and followed आणि Jesus. शास्त्र म्हणतं पेत्राने सर्व काही सोडून दिलं आणि तो येशूच्या मागे चालला Wait a minute. एक मिनिट For this you struggled whole night. या गोष्टीसाठी तुम्ही रात्रभर धडपड केली With this your family and your whole months and years can be blessed. की ह्याच्याद्वारे तुझा परिवार संपूर्ण महिना आणि संपूर्ण वर्ष तुझा आशीर्वादित होणार आहे Maybe your loans can be cleared with this fish. तुमचं लोन या माशाद्वारे भरलं जाईल किंवा पूर्ण होईल Maybe your children can get a better education. तुमच्या मुलांना एक उत्तम शिक्षण मिळू शकेल This is your source of income maybe for a year. हे तुझं उगम आहे तुझ्या याचं की एका वर्षासाठी But you are ready to give it up? पण तू तयार झालास हे सगळं सोडून देण्यासाठी Yes. हो Because I see God bigger than my blessings. कारण मी पाहतो माझ्या आशीर्वादांपेक्षा देव मोठा आहे Amen. Amen. I want to just leave you with this point. मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे How big is God in our की lives? किती मोठा आहे देव आपल्या How जीवनामध्ये big is the call of God in our की lives? देवाचं पाचारण आपल्या जीवनामध्ये किती मोठा आहे There is what He waited for so long. की तिथे अशी गोष्ट होती की तो कित्येक वेळ त्यासाठी थांबला होता And here is the voice of Jesus. आणि इथे येशू ख्रिस्ताचा तो वाणी आली And He says, आणि तो म्हणला I will follow Jesus. मी येशू ख्रिस्ताच्या मागे चालेल Because that word कारण ते वचन not only filled His boats, त्यांनी फक्त ते मचवा भरला नाही but त्याचा it filled His life. पण त्यांनी त्याचं जीवन सुद्धा And showed भरलं him आणि त्याला दाखवून दिलं that God who can do it now, की देव जो आत्ता करू शकतो He will do it in the future. की तो त्या भवितव्यात सुद्धा ते करू I शकतो don't need to worry of my future मला माझ्या भविष्याची काळजी करायची गरज because नाही it is in the hands of my कारण ते Jesus. माझ्या येशू ख्रिस्ताच्या हातात आहे He followed Jesus त्यांनी येशू ख्रिस्ताच्या मागे not for चालला blessings, but आशीर्वादांसाठी नाही because of who He was. पण कारण तो कोण होता त्याकरिता If you and I were there जर तुम्ही आणि मी तिथे with असतो those boats full of bangdas and surmai and whatever fishes They they don't- must have been, ते दोन मच्छवामध्ये ते बोट पूर्ण ते माशेले भरलेले बोट पाहून costing thousands and maybe a lakh of rupees, we don't know how much it की costs, जे 1 लाखाहून अधिक रुपयाचे ते असू शकतील but a choice पण आपल्याकडे एक निवड to say, म्हणण्यासाठी God, you are bigger than my blessing. देव तू माझ्या आशीर्वादांपेक्षा तू मोठा आहेस Amen. Amen. God is here to bless you. देव इथे आहे तुम्हाला आशीर्वाद God is here देण्यासाठी. to fulfill your देव desires. इथे आहे तुमची इच्छा पूर्ण But can we करण्यासाठी see can we see God bigger than our मग आपण blessings? पाहू शकतो का देवाला आपल्या आशीर्वादांपेक्षा मोठा That was the key तेच ते एक महत्वाची in the गोष्ट life of होती Peter. पेत्राच्या जीवनातली He said, at your word, God, तो म्हणला तुझ्या शब्दाद्वारे देवा I not only went in there, मी फक्त आतमध्ये गेलो नाही but I will also follow you. पण मी God. तरी तुझ्या मागं सुद्धा येईल Amen. Amen. At your word, you filled me there. की तुझं वचन तू मला तिथं पूर्ण भरलंस At your word, you will even fill me in my future. की तुझ्या वचनाद्वारे तू मला माझ्या भविष्यात सुद्धा पूर्ण This भरशील was a wonderful day in the life of Peter, हा एक अद्भुत दिवस होता पेत्राच्या जीवनात where he encountered जिथं Jesus, त्यांनी येशू ख्रिस्ताची भेट घेतली where he saw the power of God.
God. त्यांनी तिथं देवाचं सामर्थ्य We पाहिलं. experienced the word of God. त्यांनी ते देवाचा अनुभव घेतला वचनाचा. And that day, आणि त्या दिवशी he surrendered his life to Jesus. त्यांनी त्याचं स्वतःचं जीवन अर्पलं देवा And he said, येशू I will follow ख्रिस्ताला. you. आणि तो म्हणाला मी तुमच्या मागे येईल. And Jesus said, आणि येशू म्हणाला I will make you fishers of men तो म्हणला मी तुला माणसे धरणारा बनवीन, because you have trusted me. कारण तू माझ्यावर विश्वास ठेवलाय. You trust God for the smaller things. तुम्ही देवावरती विश्वास ठेवा छोट्या He गोष्टीसाठी, will call you for the greater आणि तो things. तुम्हाला मोठ्या गोष्टीसाठी पाचारण Remember, करेल. trust God in every situation. प्रत्येक परिस्थितीत देवावरती विश्वास Hold ठेवा. on to His word. त्याच्या वचनाला धरून राहा. Obey Him in every situation. प्रत्येक ते गोष्टी त्याची आज्ञा And पाळा always look to Him, आणि कायम त्याच्याकडे पहा. bigger than the blessings that He has put before you. त्यांनी ते त्या आशीर्वादापेक्षा मोठे ज्याने ते तुम्हाला दिले आहेत And that त्यापेक्षा, is the key आणि तेच ते to महत्वाची go गोष्ट आहे going from a fisherman to fishers of men. की तो ते मासे पकडणाऱ्यापासून तो माणसे पकडण्यामध्ये गेला. What a dramatic call of Peter. काय तो जो एक पाचारण होतं ते पेत्राचं, What a day in the life of Peter काय तो दिवस त्या पेत्राच्या जीवनामध्ये where he encountered God. की जिथं त्याने देवाची भेट He घेतली, knew everything about the Old Testament scripture, की त्याला त्या जुन्या काळातले सगळे शास्त्रलेख माहित होते, but here he saw the word of God live in front of him. की पण इथं त्याने ते देवाचं वचन जिवंतपणे त्याच्या समोर पाहिलं. And he knew आणि त्याला the जाणीव झाली purpose of my life की माझ्या जीवनाचा जो हेतू is होता to follow him. की त्याच्या मागे चालणे, At that lake की त्या सरोवराच्या where he किनारी, encountered की God. जेव्हा त्याने देवाची भेट घेतली, May God encounter you मग देव तुमची भेट घेऊ. wherever you are, तुम्ही कुठेही असाल तिथे, wherever you are empty, तुम्ही तिथं रिकामे wherever you असाल have तिथे, failed. तुम्ही तिथं अपयशी ठरला May तिथे, God encounter you देव तुमची तिथं भेट घेऊ and may He fill you, आणि देव तुम्हाला भरू, not only to be filled, की फक्त भरून जाण्यासाठी but to नाही, follow Him, पण त्याच्या मागे that you चालण्यासाठी, may glorify His की name. जेणेकरून तुम्ही त्याचं नावाचा गौरव Let's take करा. time and pray. आज आपण वेळ घेऊन प्रार्थना करू. Wherever you are, just for a few moments, just look to God. तुम्ही कुठेही असाल तर थोड्या वेळासाठी तुम्ही देवाकडे पहा. Just like Peter on that day, maybe empty, maybe frustrated. की त्या पेत्राप्रमाणे त्या दिवशी जसा तो वैतागलेला होता, जसा But तो रिकामी होता, God had His eyes on him. पण देवाचे नेत्र त्याच्यावरती God होते. has His eyes on you. देवाचे नेत्र तुमच्यावरती आहेत. He stepped into the boat of Peter. की तो पेत्राच्या मचवामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं, but also stepped into his life. पण त्याच्या जीवनामध्ये सुद्धा त्याने पाऊल ठेवलं. Give him experience of his word, त्याने वचनाचा त्याला अनुभव दिला, of his power, त्याच्या सामर्थ्याचा and of his goodness. आणि त्याच्या चांगुलपणाचा. And Peter followed Jesus, आणि पेत्र येशूच्या मागे leaving everything behind प्रत्येक गोष्ट मागे सोडून, because he knew it was worth it. कारण त्याला माहित होतं ते योग्य तेच This आहे. evening I pray, या संध्याकाळच्या वेळी मी Lord, like प्रार्थना Peter, we करतो, come to you, Father. देवा पेत्राप्रमाणे आम्ही तुझ्या समोर येतो. Lord, in our lives we are empty somewhere, God. देवा आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठेतरी रिकाम आहोत. We ask you, Lord, to fill us. आम्ही मागतो परमेश्वर तू आम्हाला भर. Release your word over our lives, God. आपलं वचन आमच्या जीवनामध्ये तू दे. We pray, Lord, as your word is spoken, Father. आम्ही प्रार्थना करतो देवा, जसं आपलं वचन आज बोललं As the Holy गेलं, Spirit takes this word and makes, Lord, gives form to our lives. की जसं पवित्र आत्मा हे वचन घेऊन आमच्या जीवनामध्ये आलं, I pray, God, मी प्रार्थना करतो that देवा this word की हे वचन may create in our lives. आमच्या जीवनामध्ये निर्माण Lord, करो, may birth things in our lives. की आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टींना Make तो जन्म देऊ, impossible things possible. की जे अशक्य गोष्टी आहेत तो शक्य करू And दे may your देवा. word आणि आपलं वचन prove की ते सिद्ध करो, your power आपलं and सामर्थ्य your goodness in our आणि lives. आपला चांगुलपणा आमच्या Father, we commit जीवनामध्ये. every person watching. पिता आम्ही देतो प्रत्येक व्यक्तीला जो पाहत आहे, We pray, God, आम्ही प्रार्थना that करतो thy देवा, word, Lord, तुझ्या आपल्या वचनाद्वारे देवा bless आशीर्वाद every home, प्रत्येक घराला, bless every person. प्रत्येकाला आशीर्वादित Bless कर. our pastor, God, आमच्या पालकांना and आशीर्वादित his कर. family. त्यांच्या परिवाराला, Bless our church, God, आमच्या मंडळीला आशीर्वादित कर and help पिता. us आणि आम्हाला सहाय्य कर not प्रभू, to follow you for your blessings only, तुझ्या आशीर्वादासाठी तुझ्या मागे चालण्यासाठी but to नाही, follow for who you are, God. पण तुझ्या मागे चालण्यासाठी आपण कोण आहात त्याकरिता Help us to look at you greater than our blessings, सहाय्य कर परमेश्वरा, की आम्ही पाहू की आमच्या आशीर्वादांपेक्षा आपण मोठे आहात. and help us to follow you आणि सहाय्य कर आम्हाला आपल्या मागे and be येण्यासाठी faithful to you. आणि आपल्याशी विश्वासू In राहण्यासाठी Jesus' name, येशूच्या नावाने. amen. आमेन आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. We believe God has blessed you आमचा विश्वास आहे की देवाने तुम्हाला आशीर्वादित केलंय and spoken to you. आणि आपल्याशी बोलला आहात. Hope to see you tomorrow morning. उद्या सकाळी आपण पुन्हा एकदा भेटू. Be ready for a wonderful service एक उत्तम सर्व्हिससाठी तुम्ही तयार राहा, because this is your time कारण ही तुमची वेळ आहे and God is stepping into your life आणि देव तुमच्या जीवनामध्ये येत आहे to bring a big difference की एक बदल घडवण्यासाठी and to call you for His purpose. आणि त्याच्या हेतूसाठी तुम्हाला बोलवणं. God bless you. Have a good evening. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Thank you. धन्यवाद.
धन्यवाद.